नमस्कार. मागील वेळेस आपण थर्ड चॅप्टर ट्रायंगलचा स्टडी करत होतो. त्यातील टेस्ट ऑफ कॉन्ग्रन्सी हा पार्ट आपण स्टडी केला होता. त्यावरील सम आपण सॉल्व केले होते. पुढील आपण काही सम सॉल्व करणार आहोत आणि त्यानंतर मग पुढील पार्ट जो आहे त्या पार्टचा आपण स्टडी करणार आहोत. 2/32 क्वेश्चनची फिगर मी ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन मी रीड करतो. ऑब्झर्व द इन्फॉर्मेशन शोन इन पेअर ऑफ ट्रँगल्स. म्हणजे ट्रँगलची पेअर तुम्हाला त्यांनी दिलेली आहे आणि त्यामध्ये तुम्हाला काही इन्फॉर्मेशन त्यांनी दिलेली आहे. स्टेट द टेस्ट बाय विच टू ट्रँगल्स आर कॉन्ग्रंट. आणि तुम्हाला टेस्टचं नाव लिहायचं आहे का हे टू ट्रँगल्स कोणत्या टेस्टने कॉन्ग्रंट आहेत ते. राईट द रिमेनिंग कॉन्ग्रंट पार्ट्स ऑफ द ट्रँगल. आणि त्यांचे रिमेनिंग पार्ट कोणते कॉन्ग्रंट आहेत ते तुम्हाला राईट करायला सांगितलेले आहेत. बघा, हा ट्रँगल तुम्हाला दिला आहे ABC आणि ट्रँगल दिला आहे तुम्हाला PQR. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन अ फिगर इन ट्रँगल ABC अँड ट्रँगल PQR, अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल PQR, अँगल ABC कॉन्ग्रंट अँगल PQR हे तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. त्याच्यानंतर सेक BC कॉन्ग्रंट सेक QR, या दोन साईड तुम्हाला कॉन्ग्रंट दिलेले आहेत. अँगल ACB कॉन्ग्रंट अँगल PRQ हेही तुम्हाला त्यांनी दिलेलं आहे. आणि मग तुम्हाला त्यांनी विचारलंय ट्रँगल ABC कॉन्ग्रंट ट्रँगल PQR आणि इथे बॉक्स तुम्हाला भरायचा आहे. इथे तुम्हाला टेस्टचं नाव लिहायचं. बघा, अँगल साईड अँगल, अँगल साईड अँगल म्हणजे हे टू ट्रँगल्स अँगल साईड अँगल म्हणजे ASA टेस्टने कॉन्ग्रंट आहेत. आणि मग तुम्हाला पुढची फिलिंग द ब्लँक्स भरायची. तुम्हाला BAC हा अँगल म्हणजे टू सेगमेंट केले बघा, त्याच्या अपोजिट अँगल हा A आला BAC. त्याप्रमाणे टू सेगमेंट त्याच्या अपोजिट अँगल हा येणार आहे म्हणजे अँगल QPR. त्याच्यानंतर सेक AB हा क्रॉसवाला अँगल आहे बघा, त्याच्या अपोजिट साईड सेक AB आली. मग क्रॉसवाला अँगल त्याच्या अपोजिट साईड तुमची येणार आहे सेक PQ. त्याच्यानंतर सेक PR घेतला बघा, हा 0च्या अपोजिट साईड घेतली मी PR. तर इकडे 0च्या अपोजिट साईड तुम्हाला येणार आहे AC म्हणजे इथे तुम्हाला लिहावं लागेल सेक AC कॉन्ग्रंट सेक PR. 4 बॉक्स आहेत, हे 4 बॉक्स तुम्हाला भरायचे. इच बॉक्स हॅव्हिंग हाफ मार्क्स. अशा प्रकारचे एकूण तुम्हाला 2 मार्क्स या बॉक्सचे मिळणार आहे. देन सेकंड क्वेश्चन, त्याची फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन मी रीड करतो. फ्रॉम द इन्फॉर्मेशन शोन इन द फिगर ट्रँगल PTQ अँड ट्रँगल STR, सेक PT कॉन्ग्रंट सेक ST, सेक PT कॉन्ग्रंट सेक ST, अँगल PTQ कॉन्ग्रंट अँगल STR. याला रिझन आलं, हे व्हर्टिकली अपोजिट अँगल्स आहेत आणि व्हर्टिकली अपोजिट अँगल्स कॉन्ग्रंट असतात. सेक TQ कॉन्ग्रंट सेक TR, सेक TQ कॉन्ग्रंट सेक TR हेही तुम्हाला क्वेश्चनमध्ये त्याने दिलेलं आहे. आणि तुम्हाला विचारलंय ट्रँगल PTQ कॉन्ग्रंट ट्रँगल STR आणि ते तुम्हाला टेस्टचं नाव भरायचं. बघा, साईड आहे, अँगल आहे, साईड आहे म्हणजे साईड अँगल साईड या टेस्टने हे टू ट्रँगल्स कॉन्ग्रंट आहेत म्हणजे साईड अँगल साईड असं आपल्याला या टेस्टचं नाव लिहावं लागेल. देन अँगल TPQ हा अँगल आपल्याला विचारात घ्यायचा आहे. TPQ म्हणजे हा 1 सेगमेंट काढलाय बघा, त्याच्या अपोजिट अँगल आला TPQ. मग 1 सेगमेंट काढलाय त्याच्या अपोजिट अँगल हा आला म्हणजे नाव त्याचं येणार आहे तुमचं काय TSR म्हणजे अँगल TSR इथे भरणं गरजेचं आहे. त्याच्यानंतर अँगल TRS आहे, आपल्याला हा अँगल भरायचा आहे TRS म्हणजे 2 सेगमेंट ड्रॉ केले, त्याच्या अपोजिट आला हा बघा, त्याचं नाव घेतलंय TRS म्हणजे 2च्या अपोजिट TRS. इथे 2च्या अपोजिट हा आला म्हणजे TQP म्हणजे इथे आपल्याला अँगल TQP भरावा लागेल. म्हणजे इथे फिलिंग द ब्लँक्स आपली आली अँगल TQP. त्याच्यानंतर सेक SR अपोजिट अँगल बघा, हे दोन्ही अपोजिट अँगल आहे आणि ह्या अपोजिट अँगलची अपोजिट साईड आहे SR. मी इकडे अपोजिट अँगलची साईड आली तुमची कोणती PQ म्हणजे PQ कोणाबरोबर कॉन्ग्रंट होणार आहे तर SR बरोबर म्हणजे सेक PQ कॉन्ग्रंट सेक SR. अशा प्रकारे हे बॉक्स आपल्याला भरता येतील.
8/15 8/50 नंबरचा क्वेश्चन पाहिजे आहे. पेज नंबर 50 क्वेश्चन नंबर 8. मी फिगर ड्रॉ केलेली आहे. क्वेश्चन रीड करतो. सेक AD परपेंडिक्युलर सेक BC. सेक AE is the bisector of angle CAB. C'(A')D. Prove that angle DAE equal to 1/2 ब्रॅकेटमध्ये अँगल B मायनस अँगल C. म्हणजे तुम्हाला ही फिगर दिलेली आहे. या फिगरमध्ये AD परपेंडिक्युलर BC तुम्हाला दिलेले आहे. सेक AD परपेंडिक्युलर सेक BC. त्यानंतर सेक AE इज ए बायसेक्टर ऑफ अँगल CAB हे तुम्हाला दिलेले आहे. आणि त्यावरून तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे अँगल DAE इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये अँगल B मायनस अँगल C. तुमच्या टेक्स्टबुकमध्ये ओल्ड टेक्स्टबुकमध्ये अँगल DAE इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये अँगल C मायनस अँगल B असं रॉंग दिलेले आहे. ते करेक्ट करायचे अँगल B मायनस अँगल C असं पाहिजे. सम आपण आता सॉल्व्ह करूया. सेक AE इज ए बायसेक्टर ऑफ अँगल CAB. सेक AE इज ए बायसेक्टर ऑफ अँगल CAB. हा CABचा AE अँगल बायसेक्टर तुम्हाला दिलेला आहे. 2 मिनिटासाठी हा पार्ट मी आता इथून ड्रॉप करतो. बघा सेक AE इज ए बायसेक्टर ऑफ अँगल CAB. हा बायसेक्टर झाल्यामुळे हे 2 जे अँगल आहे ते 2 अँगल इक्वल होणार आहे. देअरफॉर अँगल BAE इक्वल टू अँगल CAE. अँगल BAE इक्वल टू अँगल CAE कारण हा अँगल बायसेक्टर आहे. देन सेकंड पार्ट हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला बघा इथे. हा AD परपेंडिक्युलर आहे. आता याला मी विसरून जातो. सेक AD परपेंडिक्युलर सेक BC हे क्वेश्चन मध्ये तुम्हाला त्यांनी दिलेले आहे. त्याच्यामुळे हा राईट अँगल्ड ट्रायंगल तयार झालेला आहे. राईट अँगल्ड ट्रायंगल ADC. या ट्रायंगल मध्ये हा अँगल 90चा आहे. राईट अँगल्ड ट्रायंगल मध्ये वन अँगल 90चा असतो. त्याच्यामुळे रिमेनिंग 2 अँगल्स असतात ते ॲक्यूट अँगल असतात. आणि हे ॲक्यूट अँगल जे असतात त्या ॲक्यूट अँगलची ॲडिशन असते 90 डिग्री. म्हणजे हे अँगल कॉम्प्लिमेंटरी अँगल असतात. बघा इन राईट अँगल्ड ट्रायंगल ADC सेक AD परपेंडिक्युलर सेक BC. देअरफॉर इन राईट अँगल्ड ट्रायंगल ADE अँगल C प्लस अँगल CAD. अँगल C हा अँगल प्लस अँगल CAD हा अँगल इक्वल टू 90 डिग्री. या दोघांचे ॲडिशन 90 डिग्री येणारे ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल्ड ट्रायंगल हे राईट अँगल्ड ट्रायंगलचे ॲक्यूट अँगल आहे. हा C पार्ट मी पलीकडे घेऊन गेलो तर अँगल CAD इक्वल टू 90 मायनस अँगल C आपल्याला इक्वेशन सेकंड मिळालं. सिमिलरली हा इकडचा राईट अँगल्ड ट्रायंगल आता विचारात घ्यायचा आपल्याला. वरचा राईट अँगल्ड ट्रायंगल हा 90चा अँगल आहे. म्हणजे हा पण 90चा अँगल आहे कारण हा परपेंडिक्युलर ड्रॉ केलेला आहे. सिमिलरली इन राईट अँगल्ड ट्रायंगल ADB हा राईट अँगल्ड ट्रायंगल घ्यायचा. अँगल B बघा हा परत ॲक्यूट अँगल आला. हा ॲक्यूट अँगल आला. अँगल B प्लस अँगल DAB इक्वल टू 90 डिग्री. सेम रिझन ॲक्यूट अँगल्स ऑफ अ राईट अँगल्ड ट्रायंगल. पुन्हा मी B हा पार्ट पलीकडे घेतला. देअरफॉर अँगल DAB इक्वल टू 90 मायनस अँगल B असं आपल्याला मिळणार आहे. हे झालं तुमचं इक्वेशन थर्ड. त्याच्यानंतर अँगल ॲडिशन प्रॉपर्टी आपल्याला यूज करायची. हा इथे सेक AE आहे. त्याच्यानंतर हा अँगल आणि हा अँगल या 2 अँगलची आपण जर ॲडिशन केली तर आपल्याला हा मोठा अँगल मिळणार आहे. त्याला म्हणणार आपण अँगल ॲडिशन प्रॉपर्टी. म्हणजे अँगल DAB प्लस अँगल DAE हा अँगल प्लस हा अँगल. अँगल DAB प्लस अँगल DAE इक्वल टू अँगल BAE हा मोठा अँगल मिळणार आहे. अँगल DAB प्लस अँगल DAE इक्वल टू अँगल BAE. इथे लिहिले बघा अँगल DAB हा अँगल प्लस अँगल DAE हा अँगल इक्वल टू अँगल BAE अँगल ॲडिशन प्रॉपर्टी.
आपल्याला डीई ची व्हॅल्यू पाहिजे, डीएई ची व्हॅल्यू पाहिजे. मग आता मी डीएई ठेवतो, याला पलीकडे घेऊन जातो. म्हणजे अँगल डीएई इक्वल टू अँगल बीएई मायनस अँगल डीएबी. तो अँगल पलीकडे जाऊन मायनस होणार आहे. सेम रिपीट. आता हा पार्ट विसरून जायचं या पार्टसाठी. म्हणजे पुन्हा आपल्याला आता हे 2 अँगल घ्यायचे आणि या 2 अँगलचे ऍडिशन म्हणजे हा मोठा अँगल तुमचा येणार आहे. म्हणजे कोणता अँगल आला बघा, अँगल सीएई प्लस अँगल डीएई हे 2 अँगल इक्वल टू अँगल सीएडी हा मोठा अँगल आला. बघा अँगल सीएई इथपर्यंत अँगल गेला बघा, सीएई प्लस अँगल डीएई हा अँगल इक्वल टू अँगल मिळाला तुम्हाला सीएडी. अँगल सीएई प्लस अँगल डीएई इक्वल टू अँगल सीएडी. अँगल ऍडिशन प्रॉपर्टी. पुन्हा आपण अँगल डीएई ची व्हॅल्यू फाइंड आउट करणार, याला पलीकडे घेऊन जाणार. म्हणजे अँगल डीएई इक्वल टू अँगल सीएडी मायनस अँगल सीएई. आता डीएई यांची जर आपण ऍडिशन केली तर 2 डीएई येणार आहे. आपल्याकडे इथे 2 येईल बघा. हे 2 जर इकडे आले तर मल्टिप्लाय होणार आहे. म्हणजे आपल्याला इथे जर 2 मिळाले तर आपण तिकडे जाऊन ते डिवाइड करणार आहोत. याचा अर्थ या 2 अँगलची म्हणजे 2 इक्वेशनची आपल्याला आता काय करायची, सम करावी लागेल, ऍडिशन करावी लागेल. आणि मग ऍडिंग 4 and 5 हे 2 इक्वेशन आहेत. 4 नंबरचं आणि 5 नंबरचं यांची आपल्याला ऍडिशन करायची. ऍडिंग 4 and 5 अँगल डीएई प्लस अँगल डीएई इक्वल टू अँगल बीएई बघा मायनस अँगल डीएबी प्लस अँगल सीडीए मायनस अँगल सीएई. ही ऍडिशन इकडे केली आणि ही ऍडिशन आपण इकडे केली. अँगल डीएई प्लस अँगल डीएई इक्वल टू 2 अँगल डीएई. म्हणजे डीएई अँगलची ती आपल्याला डबल झालेली आहे. अँगल बीएई आणि अँगल सीएई हे दोन्ही अँगल इक्वल आहेत. म्हणजे अँगल बीएईच्या जागेवर आपण अँगल सीएई लिहू शकतो. अँगल बीएईच्या जागेवर आपण अँगल सीएई लिहिलं मायनस अँगल डीएबी प्लस अँगल सीएडी मायनस अँगल सीएई. सीएई हे अँगल कॅन्सल झाले कारण हा अँगल प्लस आहे, हा अँगल मायनस आहे. म्हणजे आपल्याला मिळालं 2 अँगल डीएई इक्वल टू अँगल सीएडी मायनस अँगल डीएबी. 2 नी मल्टिप्लाय केले म्हणजे इकडे आलं का डिवाइड होणार आहे. अँगल डीएई इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये अँगल सीएडी मायनस अँगल डीएबी. बघा डीएई 1/2 डीएई 1/2 आपल्याला मिळालेले आहे. आणि आपल्याला पुढे पाहिजे बी मायनस सी. म्हणजे ह्या पार्टच्या जागेवरती आपण आता फक्त बी मायनस सी मिळवायचं आहे. थर्ड इक्वेशन बघा, सेकंड इक्वेशन मध्ये सीएडी ची व्हॅल्यू आपल्याला आहे बघा 90 मायनस सी. म्हणजे सीएडीच्या जागेवर अँगल सीएडीच्या जागेवरती आपण 90 मायनस अँगल सी लिहू शकतो. मायनस अँगल डीएबी. अँगल डीएबी मीन्स 90 मायनस अँगल बी. 90 मायनस अँगल बी. पुटिंग सेकंड अँड थर्ड हे इक्वेशन आपण इथे पुट केलेले. 1/2 आहे तसाच 90 मायनस सी मायनस ब्रॅकेटच्या बाहेर मायनस साईन आहे, आतील साईन चेंज होणार म्हणजे मायनस 90 आणि हे प्लस होणार प्लस अँगल बी. प्लस 90 मायनस 90 कॅन्सल झाले. देअरफॉर अँगल डीए इक्वल टू 1/2 ब्रॅकेटमध्ये अँगल बी मायनस अँगल सी. हा अँगल बी आहे आणि मायनस अँगल सी. आणि आपल्याला हेच प्रूव्ह करायचं होतं. याप्रमाणे त्याचा आपल्याला प्रूफ देता येतं. Next part, isosceles triangle theorem. In triangle ABC, if AB equal to AC, then angle C equal to angle B is called isosceles triangle theorem. हा एक isosceles triangle आहे. isosceles triangle आपण कोणाला म्हणतो का त्याच्या 2 साइड इक्वल असतात. म्हणजे AB इक्वल टू AC तुम्हाला दिलेला आहे. जर AB इक्वल टू AC असेल तर AB च्या ऑपोजिट अँगल C आणि AC च्या ऑपोजिट अँगल B हे कॉन्ग्रंट असतात. म्हणजे साइड इक्वल, इफ साइड इक्वल देन अँगल इक्वल इज कॉल्ड isosceles triangle theorem. In triangle ABC, if AB equal to AC, then
AB च्या अपोजिट अँगल आहे C, अँगल C कॉन्ग्रंट AC च्या अपोजिट अँगल आहे B, अँगल C कॉन्ग्रंट अँगल B और अँगल C इक्वल टू अँगल B इज कॉल्ड आयसोसेलेस ट्रायंगल थेरम. म्हणजे या ठिकाणी साइड इक्वल, इफ साइड इक्वल देन अँगल इक्वल. आता कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम, आता याचा कॉन्व्हर्स पाहिजे. साइड इक्वल तर अँगल इक्वल, आता उलट अँगल इक्वल तर साइड इक्वल. इन ट्रायंगल PQR if angle R equal to angle Q, in triangle PQR angle R equal to angle Q, then R च्या अपोजिट साइड आहे PQ. बघा साइड PQ म्हणजे सेक PQ इक्वल टू सेक इकडे येणार आहे तुमचं काय PR, म्हणजे PQ इक्वल टू PR इज कॉल्ड कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. म्हणजे हा आयसोसेलेस ट्रायंगल थिअरमचा कॉन्व्हर्स आहे. साइड इक्वल तर अँगल इक्वल, इथे उलट आहे अँगल इक्वल तर साइड इक्वल. बघा अँगल R इक्वल टू अँगल Q देन PQ इक्वल टू PR इज कॉल्ड कॉन्व्हर्स ऑफ आयसोसेलेस ट्रायंगल थिअरम. देन नेक्स्ट पार्ट थिअरम ऑफ 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. हा ट्रायंगल ABC तुम्हाला दिलेला आहे आणि ह्या ट्रायंगल मध्ये अँगल C 30 डिग्री, अँगल A 60 डिग्री आणि अँगल B हा 90 डिग्रीचा आहे. म्हणून ह्या थेरमला नाव दिलेलं आहे 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC अँगल C इक्वल टू 30 डिग्री, अँगल A इक्वल टू 60 डिग्री, अँगल B इक्वल टू 90 डिग्री. देन AB इक्वल टू 30 च्या अपोजिट साइड AB. बघा AB ही जी साइड आहे ही साइड हायपोटेन्यूज म्हणजे AC च्या 1/2 असते, म्हणजे हाफ असते. म्हणजे 30 च्या अपोजिट साइड आली AB, AB इक्वल टू 1/2 AC, AB इक्वल टू 1/2 AC. अँड साइड अपोजिट टू 60 डिग्री, 60 डिग्रीच्या अपोजिट साइड BC आहे. ही BC साइड हायपोटेन्यूजच्या म्हणजे AC च्या √3/2 असते. √3/2 म्हणजे BC इक्वल टू √3/2 AC इज कॉल्ड 30 डिग्री 60 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल थिअरम. देन नेक्स्ट थेरम, थेरम ऑफ 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल. म्हणजे असा एक ट्रायंगल आहे का त्याचे अँगल 45 45 आणि 90 डिग्रीचे आहेत. तर अशा प्रकारचा जो ट्रायंगल आहे त्या ट्रायंगल मध्ये इक्वल साइड म्हणजे PQ आणि QR या हायपोटेन्यूज म्हणजे PR च्या 1/√2 असतात. इन ट्रायंगल PQR इफ अँगल R इक्वल टू 45, अँगल P इक्वल टू 45, अँगल Q इक्वल टू 90, देन PQ इक्वल टू QR या टू साइड इक्वल झाल्या इक्वल टू 1/√2 PR, 1/√2 PR इज कॉल्ड 45 डिग्री 45 डिग्री अँड 90 डिग्री ट्रायंगल थिअरम. नेक्स्ट पार्ट मीडियन ऑफ अ ट्रायंगल. ट्रायंगल ABC हा इथे दाखवलेला आहे. त्याची ही साइड आहे BC, या BC चा D हा मिड पॉइंट आहे. आणि असं असेल तर ह्या BC च्या अपोजिट ट्रायंगलचा व्हर्टेक्स आहे A आणि ह्या BC साइडचा मिड पॉइंट आहे D. यांना जॉईन करणारा जो सेगमेंट असतो त्याला म्हणतात मीडियन ऑफ अ ट्रायंगल. इन ट्रायंगल ABC पॉइंट D इज द मिड पॉइंट ऑफ साइड BC. Therefore sec ED is a median of triangle ABC. अशा प्रकारे या ट्रायंगलला आपण 3 मीडियन ड्रॉ करू शकतो. पॉइंट B मधून एक मीडियन ड्रॉ करू शकतो, त्याचप्रमाणे पॉइंट C मधून एक मीडियन ड्रॉ करू शकतो. आणि या 3 मीडियन एकाच पॉइंट मध्ये इंटरसेक्ट करतात आणि अशा प्रकारच्या पॉइंटला म्हणतात सेंट्रॉइड. आणि तो सेंट्रॉइड जो आहे तो G नी काय केला जातो, हा डिनोट केला जातो. आणि त्या सेंट्रॉइड ची एक प्रॉपर्टी आहे म्हणजे सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. बघा ट्रायंगल ABC दिलाय तुम्हाला, AD मीडियन आहे, BE मीडियन आहे आणि CF मीडियन आहे. या तिन्ही मीडियन इंटरसेक्ट करतात G या पॉइंट मध्ये. आणि असं होत असेल तर AG अपॉन GD इक्वल टू 2/1, BG अपॉन G इक्वल टू 2/1, CG अपॉन GF, CG अपॉन GF इक्वल टू
2/1. म्हणजे प्रत्येक वेळेस हा जो रेशो आहे तुमचा 2:1 येतो. म्हणजे AG इज टू GD इक्वल टू 2:1. सेम त्याप्रमाणे पुढे रिपीट होणार आहे. याला म्हणायचं सेंट्रॉइड प्रॉपर्टी ऑफ अ ट्रायंगल. आणि हे केव्हा होतं, जर G हा सेंट्रॉइड पॉइंट असेल ट्रायंगल एबीसीचा, तर देन नेक्स्ट प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन अ हायपोटेन्यूज ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल. हा राईट अँगल्ड ट्रायंगल तुम्हाला दिलेला आहे बघा एबीसी. यामध्ये अँगल एबीसी हा 90चा आहे आणि बीडी ही मीडियन काढलेली आहे हायपोटेन्यूज AC वरती. इन ट्रायंगल एबीसी अँगल एबीसी इक्वल टू 90 डिग्री अँड सेक बीडी इज ए मीडियन, देन बीडी इक्वल टू 1/2 AC. आणि ही जी मीडियन आहे ही मीडियन या हायपोटेन्यूजच्या हाफ असते. याला म्हणतात प्रॉपर्टी ऑफ मीडियन ड्रॉन ऑन द हायपोटेन्यूज ऑफ राईट अँगल्ड ट्रायंगल.